नुकतंच विधानसभेचं पावसाळी अधिवेशन पार पडलेलं आहे आणि पुण्याच्या संदर्भात आमदार माधुरीताई मिसाळ यांनी विधानसभेमध्ये अनेक प्रश्न विचारलेले आहेत। त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पर्वती विधानसभा क्षेत्राच्या आमदार माधुरीताई मिसाळ आहेत। ताई, विधानसभेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच पार पडलेलं आहे। आपण पावसाळी अधिवेशनामध्ये पुण्यासंदर्भात काय प्रश्न मांडले? पुण्यासंदर्भामधले म्हणजे सगळेच आपण DPचं प्लॅनिंग असेल, एअरपोर्ट असेल, मेट्रो असेल, या संबंधातले तर नगरविकासवर चर्चा झाली। लक्षवेधीद्वारे आम्ही ससूनचा जो विषय आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, तो मांडलेला आहे। पुण्यातलं पाण्याची जी टंचाई आहे, म्हणजे आपल्याला दरवेळेस किती पाणी उचललं वगैरे, हा जो विषय आहे तो पाण्याचा विषय आपण घेतलेला आहे। आणि पुणेकर हे जास्त पाणी वापरत नाहीत। गळती जर आपण गृहीत आत्ता धरली तर पुणेकरांना तेवढं पाण्याची गरज आहे, कारण पुण्याची फ्लोटिंग लोकसंख्या आणि हे सगळी जर आता वाढत चाललेली आहे। आणि मतदारसंघामधला जो मोठा माझा SRAचा विषय आहे, आपण तो मांडलेला आहे। आपल्याला एक SRA ही पायलट प्रोजेक्ट म्हणून करायची परवानगी मिळालेली आहे। आपण एक पथदर्शी प्रकल्प म्हणून तो महानगरपालिकेतर्फे राबवतो आहे। त्याचप्रमाणे आपण आपला दवाखाना, ॲक्च्युली माझं सांगायचं की आपला दवाखाना जे शासनाने काढलं आहे तो भाडेतत्वावर ज्या जागा आहेत तिथे द्यायला शासन नकार देत होतं, तो GR बदलावा अशी पण आपण मागणी केलेली आहे आणि आपला दवाखाना भाडेतत्वावर असणाऱ्या जागेमध्ये पण द्यावा। माझ्या दृष्टीने ज्या मतदारसंघाच्या पाणी तुंबणं, नाले वगैरे ह्या संबंधीच्या होत्या, त्या लक्षवेधी आणि खूप सारे प्रश्न या अधिवेशनामध्ये मांडता आले। ताई, तुमच्या मतदारसंघामध्ये झोपडपट्टीचा खूप मोठा प्रश्न आहे। हो, तेच म्हणूनच मी सांगितलं की माझ्याकडची एक मोठी झोपडपट्टीला पथदर्शी प्रकल्प महानगरपालिकेकडनं राबवावा अशी परवानगी दिलेली आहे। आणि दुसरी जी जनता वसाहत माझ्याकडे खूप मोठी झोपडपट्टी आहे, तर तिथे जो हिलटॉप हिलस्लोपचा प्रश्न आणि जो हाईट रेस्ट्रिक्शनचा जो प्रश्न आहे तो शासनाने सोडवावा, आणि तरच आपण तिथल्या लोकांचं पुनर्वसन करू शकतो। ती मोठ्या मागणी आपण केलेली आहे। पर्वती जनता वसाहतीतील उंची संदर्भात सुद्धा आपण बोललात। हो, तीच जी उंचीचा जो प्रश्न आहे, कारण तिथे हिलटॉप हिलस्लोप असल्यामुळे एक तर बांधकामाचा प्रॉब्लेम आहे, आणि दुसरं तिथे हेरिटेज असल्यामुळे हाईट रेस्ट्रिक्शन आज 21 मीटर आहे, तर ती आपण 52 मीटर करून द्यावी अशी मागणी शासनाकडे केलेली आहे। बिबेवाडीच्या डोंगर माथ्यासंदर्भामध्ये आपण फडणवीसांकडे काय मागणी केली आणि ते काय म्हणाले? बिबवेवाडीचा जो हिलटॉप हिलस्लोपचा प्रश्न आहे, जो आपण DPमध्ये झाला नाही, आपण EPमध्ये तो घेतला होता। माझी अशी मागणी आहे की एकतर पूर्ण भागाचा EP करून त्याचा विकास करावा, कारण जर त्याच्यामधले मधले जर प्लॉट आपण रेसिडेन्शियल करायला लागलो तर तिथे राहणाऱ्या लोकांवर पण तो अन्याय होईल, आणि एक आपण असं म्हणतो की अनाधिकृत बांधकाम वाढत जातील, अतिक्रमणं वाढत जातील, आणि एक पूर्ण प्लॅनिंगनी त्या भागाचा विकास होणार नाही। त्यामुळे जर विकास होणार असेल तर तो पूर्ण त्याचा प्रॉपर EP करून, जर रेसिडेन्शियल करायचा असेल तर सर्व भाग रेसिडेन्शियल करावा। ताई, आपण बघतोय की ससून रुग्णालय हे अत्यंत महत्त्वाचं रुग्णालय आहे। त्या ठिकाणी काही दिवसापासून ड्रग्सचं प्रकरण असेल, आरोग्य यंत्रणा पूर्णपणे भ्रष्ट झाल्याचं सुद्धा दिसून येते। या बाबतीमध्ये तुम्ही विधानसभेमध्ये किंवा आरोग्य विभागाकडे काही तक्रार वगैरे केली आहे का, काही पाठपुरावा केला आहे का? ससूनच्या बाबतीमध्ये खरं तर आम्ही सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी खूप ह्याच्यामध्ये लावून धरलं होतं, कारण ससूनवर येणारा जो लोड आहे पेशंटचा, आणि आत्ता जी ससूनमध्ये जी अवस्था कधी बघायला मिळाली, मोठे मोठे ऑपरेशन जे ससूनमध्ये किडनीचे ऑपरेशन्स व्हायचे ते थांबलेले आहेत। तर ह्यासंबंधी आम्ही सगळ्यांनीच आवाज उठवला आहे, कारण आरोग्याची सेवा ही मिळाली पाहिजे। एकच मोठं जनरल हॉस्पिटल आहे, आणि आपले मंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते पुढच्या आठवड्यामध्ये मिटिंग घेतील सगळ्या पक्षाची। तर आपण बघतो की 21 तारखेला भाजपाचं महाअधिवेशन पुण्यामध्ये होणार आहे। त्या संदर्भात तयारी कशी सुरू आहे, आणि पर्वती विधानसभा मतदारसंघावरून अशी चर्चा सुरू आहे की तुम्ही कसब्यामधून लढणार आहे, असं तुम्हाला एक अंतर्गत हे चालू झालेलं? नाही, 21 तारखेला आमची कार्यकारिणी आहे। आमच्या अख्खे प्रदेशामधनं 5000 लोक ह्या कार्यकारिणीला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। अमित शहा जी येऊन मार्गदर्शन करणार आहेत, आमचे प्रभारी भूपेंद्रजी यादव ह्याला कार्यकारिणीला येणार आहेत, आणि इलेक्शन आल्यानंतर चर्चा ह्या बऱ्याच घडत असतात, घडवल्या जात असतात, पण पर्वती आहे आणि पर्वतीमध्ये मी लढणार आहे। अंतर्गत स्पर्धा वगैरे आहे?
प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस स्पर्धा असतेच ना, कारण प्रत्येकाला मागायचा हक्क आहे आणि त्या पद्धतीने, कारण आपली लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. तयारी कशी सुरू आहे पर्वती विधानसभा मतदारसंघ? मला वेगळी तयारी करायला लागत नाही, कारण मी नेहमीच तयारी 5 वर्ष मी काम करतेच. जे समोर येईल त्या पद्धतीने मी सगळ्याला सामोरं जाते. त्यामुळं असं इलेक्शन आली म्हणून वेगळी तयारी मला कधी करायला लागत नाही. त्याआधी शिवसेना भाजपा युती होती, आता अजित पवार गट पण सहभागी झालेला आहे. त्यामुळे हा समन्वय तुम्ही कसा साधणार आहात? कारण बऱ्याच प्रमाणामध्ये अजित पवार गट भाजपामध्ये सहभागी झाल्यामुळे विरोध होतोय असं दिसतंय. नाही, काय आहे की माझ्या मतदारसंघात अशी परिस्थिती आता आहे की 23 नगरसेवक हे माझे भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्याच्यामध्ये 2 नगरसेवक हे राष्ट्रवादीचे आहेत. त्याच्यातले एक राष्ट्रवादी अजित पवार गट, एक शरद पवार गट असे गेलेले आहेत. एक काँग्रेसचे आहे आणि एक उबाटाचं नगरसेवक आहे. त्यामुळं तेही सगळे एक असे असल्या कारणाने आणि आमचा 23चा एक गठ्ठा असल्यामुळं मला त्याच्याविषयी काही जास्त फरक पडणार. या होत्या पर्वती विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधुरीताई मिसाळ. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.